आणि आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी येते आहे। मातंग समाजाच्या मोर्चावर मंत्रालयासमोर पोलिसांनी लाठीचार्ज केला। मातंग समाजाला आरक्षण मिळावं आणि त्यांचे आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे यांचा पुतळा उभा करावा या मागणीसाठी या समाजाने मोर्चा काढलेला होता। मात्र यावेळी पोलिसांनी लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला। अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या आदेशानंतर हा लाठीचार्ज करण्यात आला। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या सोबत आहेत। दिनेश, नेमकं काय घडलंय? अमोल, विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, सेवाभावी संस्था यांच्याकडून विविध प्रश्नांवर आंदोलनं होत असतात। संकेत हा आहे की आझाद मैदानात ही आंदोलनं होतात। या ठिकाणी आपल्या ज्या मागण्या आहेत त्यासाठी आंदोलक आझाद मैदानात आंदोलनाला बसतात। मात्र लहुजी शक्ती सेना यांनी आपल्या मागण्यांसाठी आज मंत्रालय आणि विधान भवन परिसरावर मोर्चा काढला होता। या अधिवेशन काळात या ठिकाणी मोर्चा आणण्याला मनाई असते, मात्र लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। त्यांची प्रमुख मागणी होती की मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं आणि अनेक क्रांतिकारांचे गुरु आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे यांचा पुतळा संसद भवन व विधान भवन येथे झालाच पाहिजे। या मागणीसाठी हे सर्व आंदोलक विधान भवनामध्ये जाण्याच्या तयारीत होते। मात्र मंत्रालय परिसरात ठेवण्यात आलं। अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या आदेशानुसार या आंदोलनावर लाठीचार्ज करण्यात आलेले आहे। सुरुवातीला हे आंदोलन शांततामय पद्धतीने सुरू होतं, मात्र काही वेळातच कार्यकर्ते आक्रमक झाले आणि या कार्यकर्त्यांवर नियंत्रण मिळवण्याकरता पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलेला आहे। हा लाठीचार्ज होत असताना कार्यकर्ते अन्य ठिकाणी पळू लागले, मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेतलेलं आहे। त्यांना पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलेलं आहे। बिलकुल दिनेश, ज्या प्रकारे हा मोर्चा काढण्यात आलेला होता, निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा आलेला आहे। कधीपासून हा मातंग समाजाची ही जुनी मागणी आहे स्वतंत्र आरक्षण देण्याची, ती आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा अधिक सक्रिय होताना दिसते किंवा त्याला बळ येताना दिसतंय? अमोल, आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात आता पुन्हा एकदा पेटू लागलेला आहे। विविध समाज आपल्या राजकीय आणि आर्थिक आरक्षणाविषयी आपापले मुद्दे मांडू लागलेले आहेत। तशातलाच हा एक मातंग समाज आहे आणि या मातंग समाजाची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे की त्यांना स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे। विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात सर्व ज्या घडामोडी घडतात किंवा अनेक महत्त्वपूर्ण निर्णय होत असतात। सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे आणि हे लेखानुदान अधिवेशन होतं आहे। या काळात सर्व मंत्री एकत्र असतात, मुख्यमंत्री असतात आणि निर्णय हे जलद गतीने होत असतात। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही निर्णय होईल अशी या सर्व समाजाची अपेक्षा असणारच आणि आक्रमकपणे हा मुद्दा लावण्यासाठी हे सर्व जे आंदोलक आहेत ते या विधान भवन परिसरात, म्हणजे विधान भवन परिसरामध्ये ते येऊ शकले नाहीत, मात्र मंत्रालय परिसरातच त्यांना पोलिसांच्या या संपूर्ण जमावाला पोलिसांनी रोखलेलं होतं। पण आपला मुद्दा अधिक आक्रमकपणे जावा हीच या समाजाची प्रमुख एक मागणी होती। बिलकुल दिनेश, सध्या या क्षणी काय परिस्थिती आहे? कारण अशा वेळी ज्यावेळी आरक्षणासारखे अत्यंत संवेदनशील मुद्दे असतात आणि त्यावेळी लाठीचार्ज किंवा कुठलीही पोलीस कारवाई होते, त्यावेळी तो समुदाय हा अधिक आक्रमक होताना दिसत असतो। या संपूर्ण समुदायावर सध्या पोलिसांनी नियंत्रण मिळवल्याचं दिसतंय का? परिस्थिती शांत झाली आहे की अधिक उग्र होताना दिसते? अमोल, ज्यावेळेस या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला त्यावेळेस निश्चितच या ठिकाणी तणावाचं वातावरण होतं। कारण आंदोलक जे आहेत ते मोठ्या संख्येनं या परिसरात होते। साधारण 150 ते 200 आंदोलक असावेत। यात पुरुष, स्त्रिया आणि लहान मुलांचाही समावेश होता। लाठीचार्ज करून या संपूर्ण आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यात आलं। काही काळ मंत्रालय परिसरात वाहतुकीची कोंडी होती, मात्र आता या ठिकाणचा जो तणाव आहे तो निवळलेला आहे, कारण या सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। काही काळासाठी निश्चितच या ठिकाणी तणावाचं वातावरण होतं, आता मात्र परिस्थिती नियंत्रणाखाली आहे। मात्र जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो या समाजाचे जे प्रमुख नेते आहेत त्यांच्याकडून यापुढच्या काळातही आक्रमकपणे लावून धरला जाणार आहे, असं भूमिका किंवा असं मत त्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात आलं आहे। धन्यवाद दिनेश या सविस्तर माहितीबद्दल। मंत्रालयासमोर मातंग समाजांनी मोर्चा नेलेला होता, तिथे तो अडवण्यात आला आणि त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला। पुन्हा एकदा मातंग समाजांनी आपल्या आरक्षणाची मागणी लावून धरली आणि त्यासाठी हा समाज आक्रमक झाल्याचं सध्या दिसून येतं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।